नमस्कार, मी सौरभ कोरटकर। आजची बात या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकसभेत भाजप आमदाराच्या मतदारसंघातही पीछेहाट झाल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। टीव्ही9च्या मुलाखतीतून मंत्री भुजबळांनी संघाला प्रत्युत्तर दिलंय। अजित पवार प्रामाणिकपणे काम करत असून टार्गेट होणार नाहीत असं भुजबळांनी म्हटलंय। आम्ही काय 48 जागावर लढलो का? आमचा काय परिणाम कुठे होणार? अजितदादा गटाचा जो थोडासा सेटबॅक बसला महायुतीच्या माध्यमातून बीजेपीला सुद्धा, तो फक्त महाराष्ट्रातच बसला का? यूपी मध्ये सुद्धा बसला। यूपी मध्ये अजितदादा आहेत का? परंतु हा सगळा जो आहे देशातीलच, म्हणजे महाराष्ट्रावर जवळजवळ देशातीलच त्याच्यावर परिणाम झाला आणि म्हणून बीजेपी मागे हटली अजितदादांमुळे। तर हे बोलणं जे आहे ते पटण्यासारखं नाही। त्यावर काँग्रेसचे सतेज पाटील बोलले की पराभवाचं खापर हे दादांवर फोडण्याचा प्रयत्न आहे। ठीक आहे, असं आहे की यशाचे बाप सगळे असतात आपण म्हणतो, पराभवाला कोणी जबाबदार नसतो। पराभव कोणाला तरी एकाला टार्गेट करतात, त्याप्रमाणे करायचा प्रयत्न असेल, परंतु दादा टार्गेट होणार नाही। दादा प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणे काम करतात। तर अमित शहांनीच मला तिकीट देण्याचं ठरवलं होतं असं भुजबळ यांनी म्हटलंय। कामाला लागा सांगितलं, पण उमेदवारी घोषित न झाल्यानं मला दुःख झालं। टीव्ही9च्या मुलाखतीत छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, राज ठाकरेंची मागणी काय होती, बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांनी टीव्ही9च्या मुलाखतीतून पलटवार केलाय। जर एखादा मोठा नेता असं बोलतो की मला ह्युमिलेट केलं, माझा अपमान झाला, तर भुजबळ साहेब त्याचा अर्थ असा होतो की काहीतरी झालंय जे तुमच्या मनाला टोचलंय। अनेक लोक जे आहेत काम करतात, त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, वाईट वाटतं। आता मी खरं म्हणजे तिकीट मागितलं नव्हतं लोकसभेचं, आणि ते अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकची ज्या चर्चा सुरू झाली त्यांनी सांगितलं, अजितदादा म्हणाले की आम्हाला सीट द्या, आम्ही समीर भुजबळ यांना उभं करतो, ते माझे खासदार आहे। तर अमित शहा मध्येच म्हणाले की नहीं, जो मंत्री कौन है वो मंत्री वहाँ खड़ा रहेंगे। म्हणजे मी असं तुमचं नाव त्यांनी घेतलं की तिकीट जर फायनल झालं बीजेपी कडून तुमचं, तुम्ही सगळं सांगितलं आता, तर मग ते डिक्लेअर का नाही झालं? म्हणजे डिक्लेअर तर पक्षाकडून होईल ना। माझं नाही ना, डिक्लेरेशन जे आहे, मी मगाशी सांगितलं की जी पद्धती त्यांची आपण पाहिलीत 3-4 आठवड्यामध्ये, तर तिन्ही आमच्या युतीतले तिन्ही घटक एकत्र येऊन नावं जाहीर करत होते। तर मला असं वाटतं की ते करतील, म्हणून आता एक प्रेस झाली, दुसरी प्रेस झाली। तुम्हाला नाव नाही घ्यायचं की तुमचा अपमान नेमका कुणी केला, तो तर पक्ष कळतंय ना की तुमचा अपमान पक्षाकडून झाला, म्हणजे एवढं क्लिअर आहे एकदम। मला स्वतःला माझं ह्युमिलेशन झाल्यासारखं वाटलं। राज ठाकरे जे आहेत ते लहान असताना शाळेतून जर आले नाहीत लवकर, तर राजा अजून कसा नाही आला, अरे राजा अजून कसा नाही आला, हे पती पत्नी बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेब जेवत नव्हत्या। रक्ताचं तुमचं नातं आहे। आमचे तर मतभेद झाले मंडल आयोगावरून किंवा कशावरून, तुमचं काय, तुमचे मतभेद कशावर झाले, का झाले तुमचे मतभेद? आणि ते मतभेद झाले तरी तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे। त्यावेळेला सुद्धा असं दुसरं काही नव्हतंच ना। मग तुम्ही बाजूला पडण्याचं कारण काय? काय मागणी होती तुमची? सांगा ना लोकांना, तुमचे मतभेद काय होते सांगा लोकांना। आणि मतभेद जरी असले एका घरातले, तरी ते सांभाळून घ्यायला नको। आणि ते बाळासाहेब असताना त्यांना किती दुःख झालं असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत आलो, त्याच्यासाठी मी जेवत सुद्धा नव्हतो, त्याने असं करावं। म्हणजे राज ठाकरेंनी मनसे काढून चूक केली असं तुमचं म्हणणं आहे? राज ठाकरेंनी मनसे काढून चूक केली असं तुम्ही म्हणताय? मनसे काढून शिवसेना सोडून, हा, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी साहजिकच एकमेकावर टीका टिप्पणी झाली ना। शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यात झाली की नाही? त्याची काय गरज होती? बाळासाहेबांनी काही सांगितलं हे नाही भाऊ तू हे काम कर, काय कायच होतं ना।